जळगाव जामोद तहसील कार्यालय जवळच्या परिसरात राजीव गांधी पंचायत राज संघटन, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व शेतकरी चरखा संघ जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 30 जानेवारी 2025 रोजी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। सर्वप्रथम गांधीवादी विचाराचे ज्येष्ठ नागरिक पांडुरंग ताडे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार व सुताचे हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। चरखा संघाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणारे अविनाश उमरकर यांनी उपस्थितांना चरख्याने सूत कताई करण्याचे प्रशिक्षण दिले। यामध्ये शाळकरी मुलांनाही चरख्यावर सूत कापून महात्मा गांधी यांच्या कार्याचा परिचय त्यांनी करून घेतला। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चरख्याच्या माध्यमातून भारतीयांचे स्वावलंबन, रोजगार व स्वदेशीचा नारा देत संघटन करून इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य लढा उभारला व देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले। अशा प्रकारे राष्ट्र निर्माणाचे कार्यात चरखा केंद्रस्थानी असल्याचे मत या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले। या प्रसंगी चरखा संघाचे अध्यक्ष OP तायडे, अविनाश उमरकर, डॉक्टर संदीप वाकेकर, अंबादास बाठे, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार, ॲडव्होकेट भालेराव, रामकृष्ण धुळे, प्रवीण भोपळे, बबलू पाटील यांच्यासह असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव। राष्ट्रपिता महात्मा गांधी 30 जानेवारीला जरी हत्या झाली असली तरी एक महापुरुष होते, तर गांधीजी हा विचार आहे, विचार हा कधी मरत नसतो, विचार हा जिवंत राहत असतो आणि ह्याच विचाराला बांधलेली सर्व आपली काँग्रेसची मंडळी आणि ती विचारी मंडळी आज काम करत आहे। आज इथे सूत कापून त्यांना आपण आदरांजली वाहत आहे। त्याचसोबत गांधींची स्वावलंबनाचा विचार आहे। गांधी म्हणता म्हणतात, मला कितीही मारा, मला किती त्रास झाला चालेल, पण माझ्यासोबत जे अनुयायी आहेत त्यांना त्रास झाला नाही पाहिजे, म्हणून हे गांधीजी विचार आजही नुसतं भारतातच नाही तर पूर्ण जगात अजरामर झाले आहेत आणि या विचारावर चालून हजारो लोक आपला संसार करत आहेत। तर या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सर्व त्यांच्या विचारांच्या सर्व मान्यवरांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अभिवादन